हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं अथर्व सोफ्यावर झोपलेला असतो आणि मीरा बेडवर झोपलेली असते. मीराला काहीतरी स्वप्न पडतं आणि मीरा दचकून उठते. तेव्हा मीरा बघते तर अथर्व थंडीने कुडकुडत असतो. मीरा त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते. ब्लँकेट टाकत असताना अथर्व चुकून मीराचा हात पकडतो आणि तो झोपेत असल्यामुळे तिचा हात त्याच्याकडनं घट्ट पकडला जातो. तेव्हा मीरा तो हात काढण्याचा प्रयत्न करते. मीरा खूप ट्राय करते. मग मीरा खाली बसून घेते आणि मनात बोलत असते की काढताना त्यांना जाग आली तर काय सांगू, मी कशी आली इथे. नाही उद्या ऑफिसला जायचे, माझंच चुकलं, मी त्यांना इथे झोपू द्यायला नको होतं. सॉरी पिताजी बाबा, पण मी आता काय करू. तेव्हा मीरा बोलते राहू देऊ का. हा तसाच राहू देते. मीरा अथर्वला जाग येऊ नये म्हणून तिथे झोपते. तिथे बसून राहते आणि तिला डुलक्या यायला लागतात आणि असं करत करत ती केव्हा झोपी जाते कळतच नाही. तेव्हा सकाळी अथर्व उठतो आणि बघतो तर मीरा तिथे असते. तेव्हा अथर्व बोलतो ही इथे. तेव्हा तो ब्लँकेट काढून बघतो तर त्याने मीराचा हात घट्ट पकडलेला असतो. तेव्हा अथर्व बोलतो की हात काढताना हिला जाग आली तर नको, तिची झोप मोड होईल, हा तसाच राहू देत. आणि तोही हात तसाच ठेवतो. मीरा झोपलेली असते. अथर्व तिच्याकडे बघून स्माईल करत असतो. तेव्हा मीराला अचानक जाग येते. मीरा डोळे उघडून बघते तर अथर्व जागा असतो. तेव्हा मीरा पटकन घाईघाईत उठते आणि मीरा पुढे जाणार तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती पुन्हा येऊन पडते आणि अथर्वच्या मांडीवरच पडते आणि एकमेकांकडे ते दोघं बघायला लागतात. तेव्हा ती पटकन सावरते आणि उठायला लागते. तेव्हा अथर्व तिला हळूच बोलतो की पडशील आणि हळूच तिचा हात धरून तिला उठवतो आणि तोही उठतो. तेव्हा मीरा अथर्वच्या हातातून उशी आणि ब्लँकेट घेते. तेव्हा अथर्व विचारतो की तू इथे कशी. तेव्हा मीरा बोलते ते मी असं बोलता बोलताच मीरा तिथून झटकन निघून जाते. तेव्हा अथर्व बोलतो की ही अशी का निघून गेली. इकडे मंजिरी मायाच्या रूममध्ये येते, कुलूप खोलते आणि मायाच्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करते आणि मायाला उठवत असते की माया उठ उठ. माया उठत नसते आणि मंजिरी बोलते की मला तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. तेव्हा माया बोलते नाही, माझी झोप महत्त्वाची. तेव्हा मंजिरी पाणी शिंपडून तिला उठवते. तेव्हा माया चिडते आणि बोलते की मॅडम असं काय सकाळी सकाळी महत्त्वाचं काम आहे. तेव्हा मंजिरी चिडते आणि बोलते की महत्त्वाचं काम आहे म्हणून उठवते. माया, मीराजवळ जो दिवा आहे ना तो मला हवा आहे. तेव्हा माया बोलते की मॅडम अहो ती मला मुळात तो दिवा का देईल. तेव्हा मंजिरी बोलते ती का देईल कसा देईल ते मला माहीत नाही, पण मला तो दिवा हवा आहे. आता बघ, आता सगळे ब्रेकफास्टसाठी खाली येतील तेव्हा तू तो दिवा आणायचा आहेस. तू काळजी नको करू, मी त्या दोघींना गुंतवून ठेवेल. तेव्हा माया बोलते दोघींना. मॅडम तुम्हाला पण वाटतं ना की मीरासोबत कोणीतरी आत्मा आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते मूर्ख आहे का, मी त्या दोघींना म्हणजे मीरा आणि अनन्याला. आणि मंजिरी तिथून निघून जाते. तेव्हा मंजिरी गेल्यावर माया बोलते वा चांगलं काम चालू आहे मॅडमचं. एकीकडे मला सांगायचं की माझं काम कर म्हणून, दुसरीकडे काय प्लॅन आहे मला सांगायचंही नाही. ठीक आहे, यांचं काम मी करून देईन, पण त्या मीरासोबत दुसरं कोण आहे ना हेही शोधून काढेल मी. इकडे मीरा किचनमध्ये लाजत येते आणि चहा ठेवत असते. मीरा पूर्ण त्याच विचारांमध्ये, त्याच आठवणींमध्ये गुंतलेली असते की रात्री ती अथर्वच्या अंगावर टाकायला जाते आणि त्याने त्याचा कसा हात पकडला, मीरा कशी झोपी गेली. मीरा त्या आठवणीमध्ये पूर्ण गुलाबी झालेली असते. तिला मनातल्या मनात हसायला आलेलं असतं. ती त्या धुंदीतच चहा साखर टाकते. गॅस तर चालूही गेलेला नसतो. तेवढं तिथे अनन्या येते. अनन्याचं लक्ष मीराकडे पूर्ण असतं. अनन्या बघते तर गॅसही चालू नसतो आणि साखर टाकलेली असते. तेव्हा अनन्या मीराच्या तिथे जवळ जाते, मीराकडे बघते आणि बोलते प्रेमाचा चहा उतू जातोय. नाही, चहाला प्रेमाने उकळी येते ना. मीरा पटकन घांगरते. गॅसची काय गरज येते, प्रेमाने उकळेल चहा. तेवढा मीरा बोलते नाही मी पेटवणारच होते, हे काय. तेव्हा अनन्या बोलते की काय पेटवणार होते, हे घे. आणि ती मीराला विचारते बहिणी काय झालं एवढं. तेव्हा अनन्या मीराशी बोलत असते नाही म्हणजे काल काही झालं आहे का, म्हणजे बोलणं वगैरे. तर तिथे अंबिकाही येते. तेव्हा मीरा बोलते नाही अनन्याताई असं काहीच नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते सांग. तेव्हा मीरा बोलते नाही जा तुम्ही अनन्याताई, मला काम करू द्या, मला काम आहे. तेव्हा अनन्या बोलते की नाही जाईलच मी, पण सांग ना काय झालं आहे. तेव्हा मीरा बोलते अनन्याताई जा ना प्लीज, नाश्त्याला सगळे आले का बघा ना. तेव्हा अनन्या बोलते बरं आता मी जाते, तू नाही सांगितलंस ना तरी मी दादाला विचारणार आहे. तेव्हा मीरा बोलते नाही अनन्याताई. तेव्हा अनन्या पळत जाते. थोड्यात अंबिकाही बोलते चेहऱ्यावर स्माईल, गालांवर लाली, काही झालंय का मीरा. तेवढ्यात त्यांना दोघींना बोलताना मंजिरी बघते. तेव्हा मंजिरी लपून बघते त्यांना आणि बोलते दोघीजणी गप्पांमध्ये रमले. इकडे अंबिका मीराला चिरवत असते की सांग ना काही झालंय का रात्री. तेव्हा मीरा बोलते की नाही ताई काहीच नाही झालंय. तेव्हा अंबिका बोलते की नाही म्हणजे रात्री काही नाही झालंय का.
तेव्हा मीरा बोलते, जा ना ताई, तू पण जा, मला त्रास देऊ नकोस. तेव्हा मंजिरी बोलते की गप्पांमध्ये रंगले, नाश्त्याला थांबण्यापर्यंतची वेळ बघायची गरज नाही आहे. लगेच मायाला मेसेज करते. तेव्हा मंजिरी मायाला मेसेज करते की लवकर जा, कामाची वेळ आली म्हणून. इकडे माया मेसेज वाचून बोलते की मला इकडे भूक लागली आणि या बाईला दिवायचं पडलं आहे. इकडे अनन्या अथर्वकडे येते आणि अथर्व डायनिंगवर बसलेला असतो. अथर्वला बोलते की दादा, तू आजकाल बहिणीला विसरलास रे. म्हणजे पहिले तरी शेअर करायचा, आता काहीच नाही. सॉरी, बहिणीला शेअर करायचा. तेव्हा अनन्या त्याला विचारते की मला सांग, काल रात्री काय झालं आहे. अथर्वच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तो स्माईल लपवतो आणि बोलतो काल रात्री काहीच नाही. तेव्हा अनन्या बोलते काहीच नाही. तेव्हा अनन्या बोलते सांग ना, काही झालं आहे का, मग एवढा ब्लश का करतोय. तेव्हा अथर्व तोंड लपवतो आणि बोलतो ब्लश करण्यासारखं काहीच नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते सांग ना, कुछ तो हुआ है, कुछ हो गया आहे. तेवढं तिथे मंजिरी येते आणि बोलते सकाळी सकाळी काय का छळतेस भावाला. तेव्हा अनन्या बोलते गुड मॉर्निंग आई. तेवढ्यात मीरा चहा घेऊन येते. तेव्हा अंबिका तिच्याशी बोलतच असते की मग ठीक आहे, मला सगळं कळणारच आहे, नको सांगूस, पण मला नंतर सगळं कळणारच आहे. ठीक आहे, तुमच्यातला रुसवा फुगवा हळूहळू मिटतोय, आवडतं हे मला, हे बघतच असते मंजिरी. तेव्हा मीरा अंबिकाला उत्तर देते असं काहीच नाही. तेव्हा अथर्व शॉक होतो आणि बोलतो काय. तेव्हा मंजिरीही तिच्याकडे बघत असते. अनन्या बोलते वहिनी काय. तेव्हा मीरा शब्द चेंज करते आणि बोलते किचनमध्ये अजून काहीच नाही असं म्हणायचं होतं, मी सगळं घेऊन आली आहे. अंबिकालाही हसायला येत असतं मीराचं उत्तर ऐकून. तेव्हा अनन्याही हसते. तेव्हा अथर्व बोलतो काय बाबा कुठे आहेत. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेब आणि अजित सकाळीच फॅक्टरीला गेले आहेत. आणि अनन्या बोलते की दामोदर काका आणि नर्मदा आत्याही बाहेर गेली आहेत, मायाचं आय डोंट नो. तेव्हा मंजिरी बोलते की ती झोपलेली, म्हणजे ती अजून आली नाही ना, झोपलेलीच असेल. तिचं राहू दे, ती करेल ना नंतर नाश्ता, आपण करूयात म्हणून. तेव्हा मायाला अंबिकाला काहीतरी शंका येत असते. इकडे माया मीराच्या रूममध्ये घुसून दिवा शोधत असते. तेव्हा माया अथर्व आणि मीराच्या रूममध्ये त्यांची पेंटिंग उलटी ठेवलेली बघते आणि बोलते की मीरा, तुझा आणि अथर्वचा संसारसुद्धा असाच उलटा राहणार आहे, कारण अथर्व फक्त माझा होता आणि माझंच राहणार आहे. इकडे मीरा चहा देत असते. तेव्हा मंजिरी बोलते मीरा तू पण बस ना. तेव्हा मीरा बोलते नाही आई साहेब, ते रूममध्ये खूप पसारा पडला आहे, कपड्यांच्या घड्या पण पडल्या आहेत, मी नंतर करते ना, तुम्ही बसा. तेव्हा मंजिरी मनात बोलते की माया मीराच्या रूममध्ये, मीराला इथेच थांबवावं लागेल. इकडे माया मीराच्या रूममध्ये इकडे तिकडे दिवा शोधत असते. इकडे मीराही बोलते की आईसाहेब आलेच मी. तेव्हा मंजिरी काही तिचा हात पकडते आणि स्लो आवाजात बोलते की अगं मीरा, एक दिवस आमच्यासोबत नाश्ता केला तर काही बिघडणार आहे का. तेव्हा मीरा बोलते पण आईसाहेब. तेव्हा मंजिरी बोलते की का माझं ऐकणार नाही आहेस का तू. तेव्हा सगळ्यांना छान वाटत असतं, अंबिकालाही वाटत असतं की आई किती प्रेम करता म्हणून. तेव्हा मीरा तिथेच नाश्त्याला अथर्व शेजारी बसते. माया इकडे दिवा शोधत असते आणि बोलते कुठे ठेवला आहे, इतकं काय त्या दिव्यामध्ये की या दोघींना हवा आहे. तेव्हा ती पुन्हा इकडे तिकडे शोधते आणि बोलते की काय असेल त्या दिव्यामध्ये की दोघींनाही तो दिवा हवा आहे. त्या अलादीनच्या दिव्यासारखा जादू तर नसेल ना या दिव्यामध्ये. शेवटी फायनली माया कपाट उघडते आणि कपाटात तिला दिवा सापडतो. इकडे अथर्व वेदाशी बोलत असतो आणि फोनवर बोलता बोलता तो बोलत असतो कशी आहेस बबुडी, छान आहे ना, मस्ती करतेस ना खूप. मस्ती करायलाच पाहिजे पण कोणाला त्रास नको देऊ. तेव्हा आणि मीराकडे बघून अथर्व बोलत असतो की हां बाहेरचं खाऊ नकोस. तेव्हा मीरा बोलते ऐका ना, मला द्या ना बोलायला. तेव्हा अथर्व बोलतो नाही, आज फक्त मीच बोलणार आहे तुझ्याशी. तेव्हा अथर्व बोलतो मला तुझ्याशिवाय करमत नाही माहिती आहे, मी खूप मिस करतो आहे तुला. तेव्हा मीरा त्याच्याकडे रागाने बघते. तेव्हा अथर्व बोलतो म्हणजे सगळेच मिस करतायत तुला. तेव्हा अथर्व वेदाला बोलत असतो मला तुझ्याशिवाय करमत नाही माहिती आहे. तेव्हा आनंद त्याला खुणवते की मीराकडे फोन दे म्हणून. तेवढ्यात मंजिरी मनात बोलत असते की मीराला पटकन दिवा मिळायला हवा, नाहीतर अंबिकाला शंका आली ना. तेव्हा इकडे मायाला दिवा हातात घेऊन ती म्हणत असते अँटिक तर आहे हा दिवा, मंजिरी मॅडमला पण लागतोय, आणि ते मीराला काय काम असेल या दिव्याशी. तेव्हा माया बोलते दोघींचं काय चाललं आहे कळतच नाही. इकडे मंजिरी नाश्ता करता करता इकडे तिकडे बघते तर अंबिका गायब झालेली असते. तेव्हा मंजिरीला घाम फुटतो आणि बोलते ती ही अंबिका इथेच होती, कुठे गेली. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.